वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगारा वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगारा वारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मंडळी, आज चंपाषष्ठीचा अतिशय महत्त्वाचा असणारा एक पर्वकाळ आहे. खंडेराय ज्यांचं कुलदैवत आहे किंवा खंडेरायाचे जे भक्त आहेत त्या सर्वांना या चंपाषष्ठीच्या पर्वकाळाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, पृथ्वी तलावरती दैत्याने ज्यावेळेला अति उत्पात माजवला त्यावेळेला भगवान शिवशंकराने मल्हारी खंडेरायाचं रूप धारण करून मणिमल्ल या दोन दैत्यांचा खंडाय शस्त्र हातामध्ये घेऊन संहार केला आणि सर्व भक्तजनांना सुखी केले, आनंदित केले. म्हणून हा चंपाषष्ठीचा पर्वकाळ असतो. याचे 6 दिवसाचे व्रत असते, ज्याला षडरात्र म्हणतात. त्या व्रताची असणारी आज सांगता, म्हणून हा आनंदाचा असणारा उत्सव आहे. भगवान मल्हारी मार्तंड खंडेराय आपणा सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद देवोत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. मंडळी, आता आपण आपल्या आजच्या चिंतनाच्या विषयाकडे वळूया. आजचा श्लोक असा आहे. मना द्रव्यते नको पुढिलांचे. अति स्वार्थ बुद्धी नेरे पापसाचे. घडे भोगणे पापते कर्म खोटे. न होता मना सारिके दुःख मोठे. श्रीराम. समर्थांनी या श्लोकामध्ये फार महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. मागे एका भागामध्ये आपण बोलून गेलो की मनुष्याने नुसते परमार्थ करणं, देवाची भक्ती करणं, भक्तीची साधनं करणं एवढ्यानेच परमार्थ सिद्धीला जात नाही, कडेला जात नाही. त्याच्या पाठीमागे आपल्या जीवनामध्ये आपले आचार विचार ही अतिशय शुद्ध असावे लागतात. आणि त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा भाग समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितला. समर्थ म्हणतात की हे मना, तू दुसऱ्याच्या द्रव्याची, धनाची, संपत्तीची अपेक्षा मनामध्ये करू नकोस. मनुष्य जीवन जगण्याकरता द्रव्याची गरज आहे मंडळी. द्रव्य धन हे माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे, परंतु ते स्वकष्टार्जित असावं, स्वतःच्या कमाईचं असावं आणि आपल्या हक्काचं असावं. मनुष्य स्वतःचं धनाचा विचार न करता दुसऱ्याचं धन आपल्याला कसं मिळेल आणि ते कसं लुबाडता येईल या प्रवृत्तीकडे माणसाचा कल आजकाल जास्त आहे. जास्तीत जास्त परद्रव्य कसं मिळवता येईल असा प्रयत्न मनुष्य आज करायला लागलेला आहे. कोणत्याही प्रकारानं असो, ते चोरीच्या प्रकारानं असेल, फसवणुकीच्या प्रकारानं असेल, गंडवण्याच्या प्रकारानं असेल, परद्रव्याकडे माणसाचा मिळवण्याकडे कल अलीकडे जास्त वाढलेला आहे. त्यामुळं हे अतिपापाचं लक्षण आहे. तुकाराम महाराजांनी फार सुंदर याकरता सांगितलं मनुष्याला की बाबा रे, तू परमार्थ किती करतोस याला फार महत्त्व नाही आहे, तर तू कसा करतोस आणि परमार्थामध्ये पथ्य आणि कुपथ्य जे आहेत ती किती पाळतोस त्याच्यावरती तुझा परमार्थ किती यशस्वी होईल ते अवलंबून आहे. पथ्य सांगितलेले आहेत त्या ठिकाणी. काय करायचं आहे माणसानं? तुकाराम महाराज म्हणतात की बाबा काय कशाचा त्याग केला पाहिजे परमार्थ करणाऱ्याने ते सांगितलेलं आहे. महाराज म्हणतात, परद्रव्य पर नारी यांचा धरी विटाळ. यांचा धरी विटाळ. यांचा धरी विटाळ. महाराज म्हणतात की परमार्थिकानं परद्रव्य आणि परस्त्री या 2 गोष्टींचा विटाळ धरला पाहिजे, त्याग केला पाहिजे, त्याचा स्पर्शही करू नये. आपण परस्त्रीचा विचार मंडळी या श्लोकामध्ये करणार नाहीत. समर्थाने या ठिकाणी परद्रव्याबद्दल बोललेलं आहे, आपण त्याचा विचार करू. परद्रव्य कशाला म्हणायचं?
ज्याच्यावरती आपला हक्क नाही, ज्याची मालकी दुसऱ्याची आहे, ते द्रव्य आपल्याला हवं असं वाटणं त्याला परद्रव्य असं म्हणतात. आणि त्या परद्रव्यामुळं किती पाप होतं त्याकरता एक दृष्टांत मंडळी आपल्याला सांगतो. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या माणसाने परद्रव्य घेतलेला आहे तो लोकातही सुखी राहत नाही आणि परलोकामध्येही त्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही असं शास्त्र सांगतं. आणि परद्रव्य घेतल्यानंतर ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपानं ते परतफेड आपल्याला केल्याशिवाय आपला पुढचा मार्ग त्या ठिकाणी सुखकर होत नाही. एक गमतीशीर उदाहरण सांगतो मंडळी. दोन मित्र होते एका गावामध्ये आणि खेड्यातले असणारे दोघं जण त्यांनी विचार केला की आपण मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊ, खूप अशा प्रकारचा व्यवसाय धंदा करू, खूप पैसे मिळवू आणि श्रीमंत होऊन आपण आपल्या गावाकडे येऊन पुन्हा आपण सुखानं जीवन जगू असा एकमताने दोन मित्रांनी विचार केला. आणि दोघंही खेड्यातून शहरामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये आले. आता मुंबईमध्ये मंडळी करणाऱ्या माणसाला काही कमी नाही आहे. खूप पैसे कमवता येतात अनेक प्रकारचे व्यवसाय करून, धंदा करून. त्या दोघांनी महत् प्रयासानं लहान व्यवसाय चालू केला, त्यानंतर मोठा व्यवसाय, त्यानंतर अतिमोठा व्यवसाय, असे करून खूप पैसे कमवले. आणि 10-15 वर्ष मुंबईमध्ये राहून त्यांनी विचार केला की आपल्याला आपल्या गावाकडे जायचं आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी पैसे आता जमा झालेले आहेत, धन जमा झालेलं आहे, आपण जाऊया गावी. दोघांनी विचार केला आणि तिथला सगळा व्यवसाय धंदा सोडून जेवढे जमा झालेले होते तेवढे पैसे घेऊन ते गावाकडे निघाले. येताना रेल्वेच्या AC फर्स्ट क्लासचं तिकीट त्यांनी काढलेलं होतं की ज्या कंपार्टमेंटमध्ये दोघाशिवाय तिसरा कोणी मनुष्य नसेल, अशा कंपार्टमेंट तिकिटामध्ये ते प्रवास करू लागले. रेल्वेने येता येता निम्मा प्रवास झाल्यानंतर एका मित्राच्या मंडळी मनात असं पापवासना निर्माण झाली. आपण मागे बोलून गेलोय, पापवासना ही फार वाईट आहे. काय निर्माण झाली की आता एवढे पैसे आपल्याकडे आहेत, त्याच्या मित्राकडेही एवढे भरपूर पैसे आहेत, माझ्याकडेही भरपूर आहेत, तेव्हा असं केलं तर त्याचा घात करून त्याचेही पैसे आपण जर घेऊन गेलो तर आपल्याला डबल पैसा होईल, आपण अतिश्रीमंत होऊ आणि कोणाला काही कळणारही नाही. असा विचार नुसता मनात आला नाही तर त्या विचारानं असं भयानक रूप घेतलं आणि त्या मित्रानं दुसऱ्या मित्राचा घात केला. तो झोपेत असताना त्याचं नरडं आवळलं, त्याला श्वासही घेऊ दिला नाही. गुदमरून हातपाय झाडून तो मित्र त्या ठिकाणी गाडीतच गतप्राण झाला. त्याने बाकड्याखाली त्याचं प्रेत सरकवून दिलं आणि त्याच्याजवळ असणारं द्रव्य, आपल्याजवळ असणारं द्रव्य तो घेऊन घराकडे आला. गावी आल्यानंतर सगळ्या लोकांना अतिशय आनंद झाला. पण मित्राच्या घरचे विचारू लागले, अरे आमचा एक मुलगा तुझ्याबरोबर आला होता, तो कुठे आहे, तू एकटाच कसं काय आला, जाताना उभं गेला होता. त्यांनी सांगितलं, म्हणजे तू माझ्या अगोदरच महिनाभर आलाय गावाकडं, मी उशिरा आलोय, मला माहिती नाही तो काय झालं, निघालाय तो. मग इकडे तिकडे शोधाशोध झाली, काय झालं, जे झालं असेल ते झालं असेल. आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे की दुसऱ्याचं द्रव्य घेतलं आणि त्याच्या जीवाचा घात केला, त्याची परतफेड कशी करावी लागते. त्या मनुष्याला पुढं मुलगा झाला, अतिशय देखणा, अतिशय सुंदर, अतिशय चांगला मुलगा त्या मनुष्याला झाला आणि इतका सगळ्यांचा आवडता, इतका प्रिय, इतका सद्गुणी, असं सगळ्यांच्या अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सगळे जपा लागले त्याला. करता करता 12 वर्ष त्या मुलाला सुरू झालं आणि त्या मुलाला अशा प्रकारच्या काही व्याधी, रोग हे निर्माण व्हायला लागले. किरकोळ ताप थंडीचं निमित्त झालं, त्यातून आणखीन काही निमोनिया, त्यातून आणखीन काय असे आजार निर्माण व्हायला लागले. त्या वडिलांनी त्या मुलाला दवाखान्यात भरती केलं, त्याच्यावर खूप खर्च केला. डॉक्टर जे काही उपाय सांगतील ते सगळे उपाय केले, परंतु कोणत्याही उपायाला यश आलं नाही. शेवटी मुलगा मरणोन्मुख झाला. मरणासन्न अवस्थेमध्ये मुलगा होता आणि आता 1-2 मिनिटात त्याची प्राणज्योत मालवणार. तेवढ्यात त्याने हाक मारली, बाबा माझ्याजवळ या. तो मुलगा हाक मारतोय म्हटल्यानंतर दुःखी अंतःकरणानं वडील त्या मुलाजवळ गेला आणि त्या मुलानं स्वतःच्या वडिलाचं नाव घेऊन हाक मारली. काय त्याचं नाव असेल, ABC काय जे असेल ते नाव घेऊन हाक मारली. अरे म्हटले, माझा मुलगा मला नावानं कसं काय हाक मारतो,
काय बाळा आज असं का बोलायला लागलाय? नाही म्हणले, अरे मित्रा तुझ्या लक्षात आलं का मी कोण आहे ते? म्हणले तू माझा बाळ आहेस, माझा मुलगा आहेस, माझ्या जीवाचा अतिशय प्रिय आहेस. नाही 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 म्हणले, चुकीचं आहे, मी तुझा मित्र आहे म्हणले. कोणता मित्र? जे आपण दोघं जण व्यवसायासाठी म्हणून एक सोबत गेलेलो होतो आणि ज्याचा तू प्राण घेतलास आणि त्याचं द्रव्य तू घेऊन आलास तो मी आहे. आणि मी तुझ्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आलो, तुला काही काळ सुख दिलं. ते सुख एवढ्या करता दिलं की तुला पुढं अतिशय दुःख द्यायचं होतं मला. आणि म्हणून तू माझं जेवढं द्रव्य घेतलं होतं, जेवढे पैसे माझे तू लुबाडले होतेस तेवढे पैसे दवाखान्याच्या निमित्तानं मी तुझ्याकडून वसूल केले. आता तुझं माझं देणं फिटलं, मी आता निघालो, माझा रस्ता वेगळा तुझा रस्ता वेगळा. तो मुलगा त्या ठिकाणी गतप्राण झाला. जेवढे पैसे त्या मित्राचे त्याने घेतलेले होते या रूपाने ते पैसे त्याला परत द्यावे लागले. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा की परधन, दुसऱ्याचा पैसा कधीही माणसाला जीवनामध्ये सुख देऊ शकत नाही. तो मनुष्य आनंदानं जगू शकत नाही. कष्टाची बरी भाजी भाकरी, दुसऱ्याची नको तुप पोळी असं म्हटलेलं एका गाण्यामध्ये. तेव्हा आपलं जे असेल, हक्काचं जे असेल त्याचा आपण आनंदानं त्या ठिकाणी विनियोग करावा, तेवढ्यामध्ये आनंद मानावा. आणि परमार्थिकाने तर ही गोष्ट अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की बाबा नको रे म्हणा द्रव्य ते पुढीलांचे, दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा मनुष्यानं करू नये. कारण स्वार्थ बुद्धी मनामध्ये जर निर्माण झाली तर खूप अशा प्रकारचा पापाचा संचय जीवनामध्ये होतो. आपल्याला वाटतं पाप आणि पुण्य काय आहे, परंतु आपलं एक अदृश्य असं अकाउंट आहे आणि त्या अकाउंटवरती या सगळ्या गोष्टी जमा होत असतात. आपल्याला कळत नाहीत त्या, आपल्याला ते बघताही येत नाही ओपन करून अकाउंट, पण त्या अकाउंटवरती सगळं जमा झालेलं असतं आणि त्या जमा खर्चाचा सगळा झाडा, सगळा हिशोब मंडळी आपल्याला एका वेळा द्यावा लागतो. त्यामुळं आपल्या त्या खात्यावर, अकाउंटवरती पाप साचू नये, साठून राहू नये, अशा प्रकारचा प्रयत्न मनुष्यानं करणं अतिशय गरजेचं आहे. समर्थाने हे सांगितलं की कशामुळे पाप निर्माण होतं, तर स्वार्थ बुद्धीमुळे निर्माण होतं. म्हणून अति स्वार्थ बुद्धी नेरे पाप साचे. पुढं सांगतात, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. ज्या पापाचं फळ आपल्याला भोगल्याशिवाय सुटतच नाही, ते काही केल्या आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही, अशा प्रकारचं खोटं कर्म म्हणजे ते पाप आहे. त्याला खोटं म्हटलेलं आहे. खोटं या शब्दाचा अर्थ काय? खोटं या शब्दाचा अर्थ तिरस्करणीय, त्यागनीय, ज्याला मान्यता समाजामध्ये नाही किंवा शास्त्रामध्ये ज्याला मान्यता नाही त्याला खोटं म्हणतात. आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये नाणं खोटं. नाणं खोटं कशाला म्हणायचं? जाऊ दे, आता नाण्याचा विचार फारसा नाही. खोट्या नोटा, 2000ची खोटी नोट, नोट 2000चीच असते, सगळं नोटेसारखंच असतं, पण ती खोटी असते. त्याला खोटी का म्हणायचं? तर ते रिझर्व्ह बँकेला मान्य नाही आहे, सरकारी शिक्का त्याच्यावरती नाही आहे, म्हणून ती खोटी आहे, व्यवहारामध्ये चालत नाही. आणि जर आपल्याजवळ ती सापडली तर आपल्याला पोलीस कस्टडीमध्ये गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशी जी नोट आहे ती खोटी नोट म्हणतात. तसं कर्म सुद्धा खोटं म्हणजे जे निंदनीय आहे, शास्त्राला अमान्य आहे, ते पाप कर्म, ते खोटं कर्म आहे. महाराज म्हणतात अशा प्रकारचं जे भोगायला होतं ते कर्म खोटं असतं आणि म्हणून मनुष्यानं त्यापासून लांब राहावं. आणि मग पुढे शेवटी सांगतात महाराज की बाबा रे, आपल्या मनासारखं जर नाही झालं तर माणसाला फार मोठं दुःख भोगावं लागतं. मनासारखे न होता म्हणतात, आपल्या मनासारखं जर काही नाही झालं तर फार मोठं दुःख भोगावं लागतं. आणि त्या दुःखाला कारण आपण स्वतःच असतो, कारण केलेलं पाप आहे ते पाप दुःख रूपानं आपल्या समोर येत असतं आणि ते दुःख भोगायला लागतं. अशा प्रकारची कर्म माणसानं त्यागावीत, परद्रव्याची अभिलाषा करू नये आणि आपल्या सन्मार्गानं, आपल्या नीतिमत्तेनं आपलं जीवन जगावं. हे समर्थाने तुम्हाला मला या श्लोकाद्वारे मंडळी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे या श्लोकाचा भावार्थ आपण बघितला. मंडळी, चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना ते सबस्क्राईब करायला सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या. मंडळी, भेटूया पुन्हा उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.